माझ्यावर एवढं मोठं प्रेम दाखवून आपण एवढे कामधंद्याचे दिवस सोडून या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। बांधवांनो, मला आज नाही पण गेल्या 25 वर्षापासून या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या तमाम मराठा समाज बांधवांचं मी अभिनंदन करेल, कौतुक करेल की या समाजाने ज्या पद्धतीचं प्रेम आदरणीय कैलासवासी तात्यासाहेबांवर केलं, त्यांच्यानंतर या किशोरप्पांवर केलं, आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या 70% बूथवर, मराठा समाजाच्या 70% बूथवर या किशोरप्पाला प्लस ठेवलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार। आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये कधी जातीपातीचं क्लायमेट मी पाहिलं नाही, मला कधी कोणाची जात पाहायची वेळ येऊ दिली नाही, पण आज विरोधक इतके पागल झाले, मी यांचे सगळ्यांचे मेळावे बैठका पाहतोय, मी कारण शोधली त्यांना आज जातीपातीची आठवण काय येते। त्यावेळेस मी यांचे मेळावे बैठका पाहिल्या, दादा यांची अशी परिस्थिती आहे, यांच्या एकाही नेत्याच्या बैठकीमध्ये स्टेजवर इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने मला आवर्जून फक्त एक सांगावं की त्यांच्या स्टेजवर बसलेला हा मराठा समाजाचा नेता हा असा आहे की त्याला 100 तरी लोक मानतात किंवा त्याच्यासाठी यांनी काहीतरी केलेलं आहे, असा एक नेता इथं बसलेल्या व्यक्तीने मला दाखवला। याच्या उलट अशी परिस्थिती आहे, आठे कोल्हे बोलू देवा, कोल्हे थांबावा ते कळत नाही। इथे 101 मराठा समाजाचा माझा नेता आहे, याचं कारण यांच्यासाठी आरोप पाटलांपासून तर किशोरप्पांपर्यंत काहीतरी केलेलं आहे, म्हणून हा इथे येऊन बसलेला आहे, म्हणून हा इथं जमलेला हा समाज इथं आलेला आहे। यांच्या आणि माझ्या प्रेमापोटी हा संपूर्ण समाज या ठिकाणी आलेला आहे। मी यांच्यासाठी काय केलं ते सांगणार नाही, अरे पण दिलीप भाऊ, या किशोरप्पांनी तर तुम्हालाही दिल्याशिवाय सोडलं नाही। या दिलीप भाऊनी तुम्हाला मार्केट कमिटीचा मुख्य प्रशासक करून निदान 2-4 वर्षाचा तरी उदरनिर्वाहाची वेळ तयार करून दिलेली आहे, हे किशोरप्पांनी तुमच्यासाठी केलेलं आहे। अमोल भाऊ, तुम्हाला राजकीय जन्म ह्या किशोरप्पांनी दिलंय, आरो तात्या, केम बापू आणि ओंकार अप्पांनी तुम्हाला कधीच उगू दिलं नव्हतं। केम बापू, ओंकार अप्पा आणि आरो तात्यांनी यांना कधीच उगू दिलं नव्हतं, ती चूक मी केली आणि तुमच्या बापाला नगराध्यक्ष बनवण्याचं काम ह्या किशोरप्पांनी केलं। इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, नाही तर तुम्ही दाखवा, अरे 50 वर्ष झाले तुम्ही राजकारण करताय, अनेक सत्ता तुम्ही उपभोगल्या, एक उदाहरण सांगा की नगरपालिकेत तुम्ही निवडून आले आणि मी ह्या वेगळ्या व्यक्तीला मी नगराध्यक्ष केलं। दिलीप भाऊ, तुम्ही सांगा की आम्ही मार्केट कमिटीला सत्ता आणली आणि एका गरीबाच्या कार्यकर्त्याला मी सभापती केलं। अरे इथं तर किशोरप्पा सांगे, तुमच्यापासून या समाजाला 100% न्याय देण्याचं काम बाजूने मी या ठिकाणी केलं, याचं एकमेव कारण तुमचं माझ्या प्रती असलेलं प्रेम, आणि हेच यांच्याकडून
राहिलं जात नाही आहे की आता आम्ही विकासावर बोलू शकत नाही, याच्या विरोधात कुठल्या चुका काढू शकत नाही. मग आता काय करायचं? तर महाराष्ट्रात जरा आग लागलेली आहे, त्या आगीत आपला पापड तर भिजून घेऊ, ते जमणार नाही. हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली जनता ही सुज्ञ आहे, ही विकासाच्या मागे चालणारी जनता आहे, ही न्यायाने चालणाऱ्याच्या मागे चालणारी ही जनता आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ना, तर हा समाज तुमच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही हे दाखवून देण्याचं काम आज माझ्या या तमाम बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे. बांधवांनो, ही हिंमत कोणी करणार नाही, करत नाही. मी तर एकदमच चक्करमध्ये होतो. म्हटलं यार, हा अख्खा समाज माझ्या सोबत आहे, यांचा मेळावा कसा घेऊ? बरं, घ्यायचे तर 1,00,000-1,50,000 नेमकं कोल्हे सांगू आणि कोल्हे सोडू. मी म्हटलं यांच्या जेवढ्या भावबंदक्या आहेत तेवढा तर हा दुसरा एक एक समाज आहे. आता 10वी समाज, एक गाव मा एक टपी, त्यांना बोलवू शकतो. चांभार समाज, एक गाव मा एक रात्री, त्यांना बोलवू शकतो. कोळी समाज, पण या समाजाला बोलवण्याची हिंमत तरी कशी करायची? जेव्हा 1,00,000 हा माझा बांधव, जेव्हा या टोटल समाजाने हा नेतृत्व करणारा हा समाज, यांना नेमकं कसं बोलवायचं? मी तर चक्करमध्ये पडला. समोर जाऊन काहीतरी यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे, कारण दिलीप भाऊ आणि अमोल शिंदेनी काय माहिती यार, ती खोटं बोलण्याची ट्रेनिंग कुठे घेतली मला एकदा जरा दाखवून द्या. अरे असे खोटं बोलताना अशा थापाड्या मारता, अरे यांना मला माहित नाही यार, मी तर असा नेता बी पाहिला नाही. एखादा नेता जर का असेल ना, तर एखाद्या कार्यकर्त्याला तो सुखात दुःखात काहीतरी संकटात त्याला देण्याचा प्रयत्न करतो. हा अमोल शिंदे नावाचा नेता मी असा पाहिला की याच्याकडे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले असे अनेक कार्यकर्ते आहेत की त्याचे पैसे यांच्याकडे. इथं पहिली वेळ पाहिली मी. बरं, हे बी मला समजतं नाही. जेव्हा इथं बसलेले अनेक भाजपचे लोक आहेत ना, ज्यांनी माझ्याकडे प्रवेश केला, भाजपचे म्हणजे त्यांची बौलाना गेली, भाजपचे नव्हते ते, अमोल शिंदेचे होते. या लोकांनी जेव्हा प्रवेश केला ना, मला काही लोकांनी सांगितलं की आप्पा तुम्ही डायरेक्ट नाव नका घेत जा, आमची इज्जत जाते. त्यांना म्हटलं मग नाव काही घेत नाही. पण जेव्हा यांनी प्रवेश केला ना, तेव्हा मला सांगितलं की यांची गोंगडी काय गुंतली, तर यांचे पैसे त्यांनी सरवार घेतलेले, अजून बी रिटर्न केलेले. बांधवांनो, अशी परिस्थिती की अरे हे शेतकऱ्यांचे, कष्ट करणाऱ्यांचे पोरं आहेत, शेतकरी मुलं आहेत, गोरगरिबांचे लेकर आहेत, यांचे पैसे तुम्ही खातात आणि वरून त्यांना ब्लॅकमेलिंग करतात. म्हणून ही परिस्थिती बांधवांनो यांच्यावर येऊन टिकलेली आहे. मला आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे की तुम्ही अशा किती भूलतापा दिल्या तरी तुमचा मागचा इतिहास या तमाम जनतेला माहिती आहे, या 100% समाजाला माहिती आहे की तुमची आज काय परिस्थिती झालेली आहे. आज या संपूर्ण समाजाकडून ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, हा संपूर्ण मतदारसंघ ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी आणि त्या विकासाच्या पाठीशी उभा आहे, हा समाज आणि हा मतदारसंघ हा टोळा धागा, जादू टोना, भूलथापा यांना बळी पडणारा हा समाज आणि हा मतदारसंघ नाही आहे. हा विकासाच्या पाठीशी उभा राहणारा हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून बांधवांनो, या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे. मला माहिती आहे, मला खात्री आहे की हा समाज बळी पडणार नाही, पण जे झाड फळं देतं ना, त्याच फळांवर दगड मारण्याचे काम समोरचे विरोधक करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझी आपल्याला या निमित्तानं एकच विनंती या ठिकाणी करायची आहे की आपण यांच्या भूलथापांना बळी न पडता, यांनी या जनतेला, आपल्या लोकांना काय दिलं हे तर सांगावं, पण
एकदा सांगा. माझं बांधवांनो, या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं आपल्या लोकांनी सांगितलं. अरे कदाचित महाराष्ट्रातला हा मतदारसंघ असा असेल की ज्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आमचं सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणारा हा चित्र. तुम्ही आमदार होते, तुमच्या जवळ ही सत्ता होती, कधी परमेश्वरांनी डोक्यात तुमच्या घातलं? पण मी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर हे बोलू शकत नाही. मग काहीतरी दगड मारायचे, वेगवेगळ्या पद्धतीने हे करायचं. बाजूला मी आपल्याला या निमित्तानं सांगेल, मला असं वाटतं की छोट्या छोट्या समाजाचे मंगल कार्यालय आहेत, सभा मंडप आहेत, बाजूला यांच्यातले काही पट्ट जेव्हा समाज मंडळ समाजाचा हा विषय आला किंवा समाजासाठी मला मंगल कार्यालय करायचं आहे, त्याच्यातले अर्धे पत्र त्यांनी सांगितलं की किशोर अप्पाचा पैसा चालणार नाही. चांगली गोष्ट आहे. मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, अरे आज जेवढे सभासद आहेत ना, त्या सगळ्या सभासदांमध्ये 60% सभासद हे तुमचे शिवसैनिक आहेत. रावसाहेब पाटील, गणेश पाटील, नंदू पाटील यांनी सगळ्यांनी पैसा जमा केला आणि त्या ठिकाणी निधी दिला. मी आज आपल्याला सांगतो की या पाचोरा आणि तालुक्यासाठी आणि भडगाव तालुक्यासाठी 1 करोड रुपयाचा विकास निधी मी या मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी या ठिकाणी देऊन येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी या समाजाचं एक भव्य दिव्य असं मंगल कार्यालय उभं करण्याचा प्रयत्न किंबहुना 100% उभं करू, अशा पद्धतीची ग्वाही बांधवांना मी आपल्याला या निमित्तानं देतो. आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. मी प्रत्येक समाजाला 20-20 लाख रुपये दिले, पण या समाजासाठी कारण यांची संख्या एवढी आहे, यांचं छोट्याशा सभागृहामध्ये होणार नाही. इथे करायचं तर एवढंच मंगल कार्यालय लागेल. त्याच्यामुळे किमान 1 करोड रुपयाचा निधी या पाचोरा शहरामध्ये या समाजाच्या मंगल कार्यालयासाठी येणाऱ्या काळामध्ये देईल, अशा पद्धतीची ग्वाही बांधवांनो मी या निमित्तानं आपल्याला देतो. बांधवांनो, आज मी आपल्याला फक्त एवढीच आग्रहाची विनंती करणार आहे की एकदा फक्त आत्मपरीक्षण करा. 10 वर्ष फक्त आपल्या मतदारसंघामध्ये 10 वर्ष मागे जा. 10 वर्षामध्ये निदान ह्या आमदारांनी, या तुमच्या किशोर पाटलांनी थोडा तरी बदल माझ्या गावामध्ये झालाय का नाही, हे एकदा आत्मपरीक्षण करा. मग ते वीज असेल, पाणी असेल, रस्ता असेल, गटार असेल, जलसंधारणाची कामं असतील, हे कामं यांनी करण्याचा प्रयत्न केला का नाही, हे जर का आपण आत्मपरीक्षण केलं तर आपला आत्मा आपल्याला सांगेल की होय, निश्चितपणे माझ्या गावामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला. अरे एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये 1 करोड रुपयापेक्षा कमी निधी बांधवांनो या ठिकाणी टाकला नाही. मला खूप वेळ आपला जास्त घ्यायचा नाही. मला प्रचंड आत्मविश्वास आहे की हा समाज ज्या पद्धतीने मागच्या 25 वर्षापासून या कुटुंबाच्या मागे उभा आहे, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात माझ्या सोबत एक खंबीरपणे उभा राहील, यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. पण बांधवांनो, एकदा फक्त यांच्याकडे बघा की यांनी आपल्यासाठी काय केलं. मी असे अनेक उदाहरणं देऊ शकतो की यांनी कोणावर अन्याय केला, नाही तर मी असे अनेक उदाहरणं देऊ शकतो की मी माझ्या कार्यकर्त्याकरता, त्याला उभं करण्याकरता, त्याला त्याच्या पायावर उभं करण्याकरता काय केलं ना, हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. हे माझ्यावर आरोप कर की हा कॉन्ट्रॅक्टरचा आमदार आहे. अरे एवढी तुमची जळते. एक आम्ही जर का तळागाळातला की जो गोरगरिबाचा मुलगा असेल, त्याला मी 10-20 लाख रुपयाचं जर का काम दिलं असेल, त्याच्यात त्यांनी 1-2 लाख रुपये कमवून जर का कुटुंबाला सांभाळण्याचं काम केलं असेल, का तुम्हाला फक्त समाजाला भिकारी ठेवायचं? तुम्हाला समाजाला फक्त आत पसरवणारा ठेवायचा?
म्हणून तुम्ही मला म्हणताय की हा कॉन्ट्रॅक्टरचा आमदार आहे. अरे हो, मी जर का या गोरगरिबाच्या मराठा समाजाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला जर का काम देऊन माझ्यावर कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे असा जर का ठप्पा लावणार असाल ना, तर होय, मी कॉन्ट्रॅक्टरांचाच आमदार आहे. मला हे मंजूर आहे की मी कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार आहे. नाही तर तुम्ही दाखवा ना काय केलं तुम्ही. अरे आमच्या बापाची ती बाजार समिती, त्या बाजार समितीमध्ये माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेचा रक्ताचा पैसा त्या ठिकाणी आहे, घामाचा पैसा त्या ठिकाणी आहे. 20 करोड रुपयाची मालमत्ता तुम्ही कवडी मोल किमतीने घेतली. हे एकदा उत्तर या पाचोरा तालुक्यातल्या आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेला अमोल शिंदे तुम्ही एकदा द्या. अरे एका काळी ज्या सुखरू अण्णा पाटलांचा फोटो तुम्ही वरती लावता ना, त्या सुखरू अण्णा पाटलांच्या कार्यकाळामध्ये या पाचोरा मतदारसंघाचं वैभव म्हणून महाराष्ट्रात वैभवशाली ठरलेला तो शेतकी संघ की जो सेंट्रल आहे, दिलीप वाघ, तुम्ही जरा या समाजाला उत्तर द्या. किती प्रॉपर्टी तुम्ही कितीला विकली आणि त्याच्यात किती मलिदा खाल्ला. अरे चोट्ट्यांनो, इकडे अमोल शिंदे चोट्ट्या करतो, तिकडे दिलीप भाऊ तुम्ही चोऱ्या करता आणि इकडे किशोर अप्पावर आरोप करता. अरे हा समाज इतका खुळा नहीं है, ये पब्लिक है, ये सब जानती है. त्याच्यामुळे हे जे काही केविलवाना प्रयत्न तुमच्या चाललेला आहे ना, हा प्रयत्न ही दुनिया कधी समजून खुळी नाहीये. बाजूला मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की आज जर तुम्ही पाहिलं तर मी गावागावांमध्ये तर केलंच, पण भडगाव शहराची अशी परिस्थिती आहे की त्या भडगाव शहरवासियांची प्रचंड मागणी आहे म्हणण्यापेक्षा ती आवश्यकता आहे की मी आज जसं ग्रामीण भागामध्ये आता प्रत्येक गावात बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा गावात एंट्री करेल ना, तेव्हा आमच्या दैवताला छत्रपती शिवाजी महाराजाला नतमस्तक झाल्याशिवाय गावात एंट्री करणार नाही, अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. तीच परिस्थिती भडगाव शहरामध्ये या तिघही समाजाला, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळ्याची निर्मिती मला करायची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा निर्माण करायचा आहे, आणि तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिसरा पुतळा या भडगाव शहरामध्ये मला निर्माण करायचा आहे. त्याची प्रोसेस मी चालू केलेली आहे. तीच परिस्थिती या पाचोरा शहरामध्ये आहे की ते बाबासाहेबांचा पुतळा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला, महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक झालं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक झालं. मला या दोघही स्मारकांवर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा बांधवांनो येणाऱ्या वर्षभराच्या आत या पाचोरा शहरामध्ये निर्माण करायचा आहे. बांधवांनो, मी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगताना मला खूप बोलायचं, पण वेळ इतका झाला की 2:15 झाले. प्रत्येकाची उत्सुकता होती की मी देखील 2 मिनिटं बोलावं, मी देखील आप्पांबद्दल काहीतरी सांगावं, आणि म्हणून जवळपास 2:15 बांधवांनो या ठिकाणी झालेले. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट नक्की या ठिकाणी सांगेल की ज्या गोंडगावला आमच्या कल्याणीवर एक 4 वर्षाची 5 वर्षाची ती चिमुकलीवर अत्याचार झाला. बाजूला मी मुंबईला अधिवेशन होतं, त्या अधिवेशनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं त्या चिमुकलीच्या आई वडिलांशी बोलणं करून देण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनातून बाहेर काढलं. त्या गरीबाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारावर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अरे तिथं सुद्धा तुम्ही राजकारण करणं सोडलं नाही. तिथेही आज तुम्ही त्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा उठवतात. काय केलं यांनी? जिथे मी फोन केला त्याच्यावर तुम्ही राजकारण केलं. मग संतापानावर झाल्यावर मी देखील एकाच्या म्हणजे ते मोबाईलवाले बी ते टीव्ही वाले बी थांबवू शकले नाही, इतक्या शिव्या आल्या.
तो संताप होता, होय ती वस्तुस्थिती होती. अरे एकाने तरी येऊन सांगा की त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय सोडा, काही मदत द्यायची तरी दानत तुमची झाली की जो माणूस तिचा बाप अपंग तो पांढ घेतला त्याचे परिणाम मला माझ्या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून दिसत आहे. 3000 करोड रुपयाचा निधी मी याच्या मतदारसंघामध्ये आणलाय. मी इथं वीज आणवण्याचा प्रयत्न केला, पाणी आणवण्याचा प्रयत्न केला, रस्ते करण्याचा प्रयत्न केला, MIDC मंजूर केली, सूतगिरणी मंजूर केली, वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार आणण्याचा प्रयत्न करतोय आणि अजूनही काहीतरी करायचं. बांधवांना एक घटक असा या महाराष्ट्रातला सुटला नाही. मला तर या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं, मी एकदा फक्त तो नायक पिक्चर पाहिला होता अनिल कपूरचा, 1 दिवसाचा मुख्यमंत्री. मी चक्करमध्ये पडायचो की चला 1 दिवसात कुठे असं कोणी करू शकतं का, 1 दिवसात मुख्यमंत्री असं काही करू शकतो का. पण बांधवांनो, मी आता पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं की तो फक्त नायक होता, मला खऱ्या अर्थाने महानायक पाहायला मिळाला. आणि त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहे की ज्याला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा कळवळ आहे, ज्याला तळागाळातल्या झोपीत राहणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या, रिक्षा चालवणाऱ्या प्रत्येक घटकाची जाण आहे. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव साहेब, तुम्हाला मातोश्रीच्या बाहेर काहीच माहित नाही. तुम्ही एका लेटर पॅडवर सही केली नाही, फक्त कोरोनाचं नाव तुम्ही पुढे सांगता. एका फेसबुकवर हा राज्य चालत नाही दादा, इथं प्रत्यक्ष उतरावं लागतं. हा एकनाथ शिंदे साहेब 18-18, 20-20 तास बांधवांना काम करतो. आणि म्हणून इथं बंगल्यावाल्यांचं जमलं नाही. इथे एक चहावाला पंतप्रधान झाला, रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि हा पोलीसवाला तुमचा आमदार झाला. ज्याला तळागाळातली जाण आहे ना, ज्याला तळागाळातलं ज्ञान आहे ना, ज्याला ज्या गोरगरिबांच्या भावना माहिती आहेत ना, तोच यांचं भलं करू शकतो, तोच यांच्या जीवनात प्रकाश पाडू शकतो. हे चित्र संपूर्ण मतदारसंघाने आणि महाराष्ट्राने बांधवांना पाहिलं आहे. मी महाराष्ट्राच्या विकासावर किंवा मी केलेल्या विकासावर बांधवांना जर बोलायला लागलो ना, तर तुम्ही तर सोडा, पण तुमचं पोटही मला माफ करणार नाही. कारण आता 2:15-2:30 व्हायला आलेले आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाही, पण विनंती फक्त हीच करणार आहे, बांधवांनो, हे 20 दिवस आता आपल्याकरता सगळ्यात महत्वाचे आहे. या 20 दिवसामध्ये अनेक क्लिपा येतील, अनेक रेकॉर्डिंग येतील, वेगवेगळे चित्र बाहेर काढून आणता येईल. आता माझा उद्या वाढदिवस आहे, आता त्यांनी बाहेर काढलं 1 तारखेला वाढदिवस आहे. आता लोकांमध्ये गैरसमज व्हायला पाहिजे. मी मागच्या वेळेस जेव्हा या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेते आदरणीय जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले, या किशोरप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निवृत्ती महाराज देशमुखांचं कीर्तन होतं. माझा वाढदिवस होता, बॅनर लागले होते. पण मी सांगितलं की या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, अरे माझा वाढदिवस दरवर्षाला येईल, पण ह्या वर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, निवृत्ती महाराजांचा कार्यक्रम रद्द करणार आहे, माझं कुठेही बॅनर पोस्टर दिसणार नाही, माझा वाढदिवस मी रद्द केला. तेच पोस्टर आता फिरवता येईल वाढदिवस, कोणी जेवायला नको. वाढदिवस मराठा समाजाकरता रद्द, म्हणजे आमचेही पोरं ठेवायला लागले अशी मत. पण ते मागच्या वर्षाचे बॅनर आता ते फिरवतात. अरे मागच्या वर्षी केलं, आंदोलन केलं, मोर्चात केलं. मी तर त्या माझ्या किशोर बारावकर कुठे, खरं म्हणजे त्याला बोलायला लावायला पाहिजे होतं. तो पण आपल्या पाचोरा भडगाव तालुक्याचा जरांगे पाटीलच आहे. किशोर हा इकडे. अरे यांनी, तुम्हीही मराठा समाजाचे होते ना, दिलीप भाऊ, अमोल भाऊ. अरे हा माझा कार्यकर्ता किती खाल्ला तर भुक्या दिसतो, तरी सुद्धा 5 दिवस बिना अन्न पाण्याचा त्या ठिकाणी उपोषणाला बसला आणि त्याला समर्थन बांधवांना आम्ही दिलं. तुम्हाला तेव्हा दिसला नाही आमचा समाज? या समाजासाठी तेव्हा वाटलं नाही?
पण त्यांनी अनेक वेळा आम्ही मोर्चे काढले, आंदोलन केली, उपोषण केलं आणि या समाजाला पाठिंबा देण्याचं काम केलं. बांधवांनो, हा किशोरप्पा आज आपल्याला शब्द देतोय की या समाजासाठी सुख दुःख विकास ज्या ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी तुमच्या पुढे किमान 10 पावलं या समाजाच्या विकासासाठी हा किशोरप्पा टाकेल, अशा पद्धतीची ग्वाही या निमित्तानं मी देतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून माझा येणाऱ्या 20 तारखेला आपण प्रचंड मताधिक्याने मतदान करून 23 तारखेला गुलालाची उधळण करा, एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो.